टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोलापूर जिल्ह्यातील 4 साखर कारखानदारांना विना परवाना गाळप केल्याने साखर आयुक्तांनी दंड केलेला आहे। यामध्ये 2 सहकारी साखर कारखाने आहेत, त्यात प्रामुख्याने भीमा सहकारी आणि दामाजी सहकारी, तसेच 2 खाजगी साखर कारखाने आहेत, त्यामध्ये मातोश्री आणि गोकुळ असे 2 खाजगी कारखाने आहेत। खरं तर या 4 साखर कारखान्यांनी मागील वर्षी ऊसाची संपूर्ण FRP न दिल्यामुळे सदर साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी गाळप परवाना दिला नसतानाही या कारखान्यांनी विना परवाना गाळप केल्याने साखर आयुक्तांनी या 4 कारखान्यांना गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 500 रुपये प्रमाणे दंड आकारलेला आहे। त्यामध्ये दामाजी साखर कारखाना जवळजवळ 10 कोटी रुपयाच्या आसपास दंड झालेला आहे। भीमा सहकारी 3 कोटी रुपयाच्या आसपास दंड झालेला आहे। तसे या दोन्ही खाजगी साखर कारखान्यांसुद्धा दंड झालेला आहे। खरं तर साखर आयुक्तांनी या दंड जी कारवाई आहे दंड केलेला आहे, परंतु याच्यावर हे साखर कारखाने सहकार मंत्र्याकडे अपीलमध्ये जाऊन यांच्याचा दंड कमी करून घेतात। आमचं म्हणणं आहे की साखर कारखान्यांना आयुक्तांनी जो आदेश काढलेला आहे, खाजगी साखर कारखान्यांनी दंड भरला तर ठीक आहे, ते त्यांच्या पदरचे भरतील, परंतु हे सहकारी साखर कारखान्याचे दंड भरतील ते शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून दंड भरला जातो। तो जो दंड आहे तो चेअरमन आणि संचालक मंडळाच्या प्रॉपर्टीवर बोजा आकारून हे दंड आकारला पाहिजे, दंड वसूल केला पाहिजे। आणि अपिलात सहकार मंत्र्यांनी या साखर कारखान्यांना सवलत न देता यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण एखाद्या कारखान्यावर कठोर कारवाई झाली तर इतर साखर कारखाने शेतकऱ्यांची FRP 100% देतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।